जशी जशी थंडी वाढते आहे तशी तशी लहान बाळाच्या पालकांची काळजी सुद्धा वाढती आहे। आपल्या लहान बाळाला थंडी तर वाजत नाही ना, किंवा बाळाला आपण जे कपडे घातलेले आहेत ते कम्फर्टेबल तर आहेत ना, उबदार तर आहेत ना, रात्री बाळाला टोपी घालायला हवे का, मोठे मोठे ब्लँकेट्स द्यायला हवेत का, स्वेटर घालायला हवे का, किंवा बाळाला स्वाडलिंग कपड्यामध्ये गुंडाळून झोपवायला हवं का, असे एक ना अनेक प्रश्न आईच्या मनामध्ये किंवा पालकांच्या मनामध्ये असतात। या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळाला थंडी वाजते आहे की नाही हे चेक करून पाहणं हे गरजेचं आहे। हे चेक करण्याची खूप साधी मेथड आहे। बाळाचे जे तळहात आणि तळपाय आहेत तर त्यांना तुम्हाला तुमच्या हाताच्या मागच्या बाजूनी टच करून पाहायचं आहे। जर तळहात आणि तळपाय हे बाळाच्या पोटापेक्षा थंड लागत असतील तर त्यावेळी बाळाला नक्कीच थंडी वाजते आहे। आणि अशा वेळी जे तुम्ही बाळाला कपडे घातलेले आहेत तर ते अगदी लेयर्स मध्ये तुम्हाला वाढवणं आवश्यक आहे। आता लेयर्स किती घालायचे आहेत किंवा बाळाला कपडे घालताना काय काळजी घ्यायची आहे, जेवढे कपडे तुम्ही घातलेले आहेत किंवा ज्या लेयर्स मध्ये तुम्ही कपडे घातलेले आहेत तर त्यापेक्षा फक्त एक लेयर एक्स्ट्रा घालायचा आहे। म्हणजे जर तुम्ही एक ड्रेस आणि त्यावरती एक स्वेटर घातलेला असेल तर बाळाला 3 लेयर्स मध्ये घालायचे आहेत। म्हणजे 2 ड्रेस आणि एक स्वेटर तुम्ही बाळाला घालू शकता। आपल्यापेक्षा अगदी थोडीशीच बाळाला जास्त थंडी वाजत असते। खूप जास्त मोठमोठे ब्लँकेट्स किंवा मोठमोठे स्वेटर्स तुम्हाला घालण्याची गरज नाही। आता हे कपडे घालत असताना बाळाच्या स्किनवरती एक्झॅक्टली जेव्हा स्किनवरती तुम्ही बाळाला ड्रेसिंग करता तर तिथे उलनचे कपडे घालण्याची तुम्हाला चूक करायची नाही, कारण त्यामुळे बाळाला रॅश येऊ शकते। सुरुवातीला बाळाला जो काही त्याचा कम्फर्टेबल रेग्युलर यूजचा कॉटनचा असा ड्रेस आहे, सेल्सर ड्रेस आहे तो घालायचा आहे, आणि त्यावरून तुम्हाला मग स्वेटर किंवा जे काही आणखी 1-2 ड्रेस तुम्हाला जर लेअर करायचे असतील तर त्यावेळी घालू शकता। आता लेअर करण्याचा फायदा हा आहे की हे जे लेयर्स आहेत यामुळे बाळ कम्फर्टेबल फील करतो। शिवाय ज्या पद्धतीने टेम्परेचर आहे त्या पद्धतीने हे लेयर्स तुम्ही कमी जास्त करू शकता। शिवाय या लेयर्स मध्ये एअर ट्रॅप झाल्या कारणामुळे बाळाला हे उबदार वाटायलाही मदत होते आणि खूप जास्त दमटही होत नाही, कोंदटही होत नाही, बाळाला खूप गरमही होत नाही आणि खूप जास्त थंडीही वाजत नाही। त्यामुळे नेहमी बाळाला लेयर्स मध्ये कपडे घालणं हे गरजेचं आहे। आता स्पेशली रात्रीच्या वेळी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, जे लेयर्स तुम्ही घातलेले आहेत तेवढेच लेयर्स बाळाला घालायचे आहेत। जे ब्लँकेट तुम्ही घेतलेलं आहे तेवढंच ब्लँकेट बाळासाठी पुरेसं आहे, त्यापेक्षा एक्स्ट्रा ब्लँकेट बाळाला देण्याची गरज नाही। रात्रीच्या वेळी तुम्हाला बाळाला टोपी घालायची नाही। जेव्हा घरामध्ये एक मोकळी हवा येत असते किंवा तुम्ही बाळाला बाहेर मोकळ्या हवेमध्ये घेऊन जातात तेव्हाच फक्त बाळाची टोपी असायला हवी किंवा बाळाला टोपी घालायला हवी। रात्री झोपताना बाळाला कपड्यामध्ये गुंडाळणं किंवा टोपी घालणं किंवा आपल्यापेक्षा 1-2 ब्लँकेट्स एक्स्ट्रा देणं किंवा खूप जास्त गरम गरम कपडे घालणं हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे। कारण रात्रीच्या वेळी थोड्या वेळानंतर हवाही थोडीशी उबदार होते, कारण दारं खिडक्या बंद असतात। शिवाय आई सुद्धा बाळासोबत झोपलेली असते, बाळाला एक ऊब मिळत असते आणि त्या कारणामुळे ओव्हरहीट होण्याची शक्यता असते। तर या थंडीमध्ये बाळाच्या कपड्यांच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही जर लक्षात घेत असाल, बाळाला या पद्धतीने ड्रेसिंग करत असाल तर बाळाला अजिबात थंडी वाजणार नाही, उलट बाळ कम्फर्टेबल राहील, उबदार राहील, ओव्हरहीटिंगही होणार नाही आणि बाळ थंडही पडणार नाही। तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा।